प्रेक्षकांनो, आज युवराज मितालीशी लग्न करायला तयार झालाय. ते कसं हे पुढे बघा. ही मिताली खूप रडत असते सुरुवातीला. सुशीलाबाईंना म्हणत असते, तुम्हाला जे करायचंय ते लवकर करा. तुम्ही ना युवराजला पटकन लग्नाला तयार करा. माझे डॅड आले ना तर ते कोणाचं ऐकणार नाही हो. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, अगं असं कसं? सपकाळ साहेब म्हटले होते ना अनंत चतुर्दशीपर्यंत थांबू. अगं मला नाही वाटत ते आत्ता येतील. तू नको काळजी करू, ऐक माझं. हां. तेव्हा मिताली म्हणते, नाही डॅड किती पर्टिक्युलर आहे तुम्हाला माहीत नाहीये का? माझे डॅड येत आहे, त्यांचा कॉल आलाय मला. सासूबाई तुम्ही काहीतरी करा हो. मला ना युवी खूप आवडतो. मला त्याला असं जाऊ द्यायचं नाही आहे. डॅडनी ऐकलं नाही तर मला युवीला विसरावं लागेल. आय डोंट वॉन्ट टू लूज हिम. मला तो हवा आहे. आता ती मोठ्या मोठ्याने रडायला लागते. मला युवी हवा आहे सासूबाई, मला युवी हवा आहे. बायकोवर एवढं प्रेम करणारा मुलगा मला हवा आहे. सुशीलाबाई म्हणत असत, ए बाई रडू नको, अगं चित्रे समजव नाहीला. तेवढ्यात धनंजय येतो आणि म्हणतो, अहो सासूबाई बापूसाहेबांचा फोन आहे, त्यांना बोलायचं आहे तुमच्याशी. पण मितालीचं रडणं मात्र सुरूच असतं. सासूबाई मी काय करू, मला सांगा तुम्ही. सुशीलाबाई म्हणतात, ए लेकी इकडे बघ ना. अगं एवढा सुंदर चेहरा आहे तुझा, रडला की कसा दिसतो. ते डोळे पुस बरं, रडू नको. मी जरा साहेबांशी बोलून येते. चित्रे मदत करीला जा. मिताली फ्रेश हो. आता सुशीलाबाई बापूसाहेबांशी बोलताय फोनवर. काय हो साहेब, कुठे आहात तुम्ही? अहो इथं माझ्या डोक्याला टांगती तलवार आहे आणि तुम्ही फिरत बसलाय बाहेर. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, अहो मी हायकमांडला भेटायला आलोय. कसं नाही म्हणणार त्यांना. सुशीलाबाई म्हणतात, हे बघा माझं ऐकून घ्या आधी. ती घाटवाडीची पोरगी मेल्याची बातमी तुम्हाला आणायची होती ना. ते पुरावे सादर केल्याशिवाय युवराज त्या मितालीशी लग्न करायला तयार होणार नाही. तो सपका डोक्यावर येऊन बसलाय. काय करायचं? ते जर परीला घेऊन गेले तर आपण सगळे बोंबलत बसू आणि तुमचे ते हायकमांड पण काही करू शकणार नाही. बापूसाहेब म्हणता, ओ सुशीला देवी कशाला काळजी करताय? अहो तुम्ही काही काळजीच करू नका. आमदी समधी व्यवस्था केली आहे. युवराजचं लग्न होईपर्यंत आम्ही त्या सपकाळला थांबवतो, मग तर झालं. सुशीलाबाई म्हणतात, बरं ठीक आहे. मग बापूसाहेब म्हणतात, ठीक आहे आम्हालाही कामं आहेत, येतो आम्ही लवकर. आता त्यांनी फोन ठेवून दिलाय. पुढे आपण बघतोय ही पिंकी आहे ना प्रेक्षकांनो, निरीच्या खोलीत आली आहे. निरी तिला म्हणत असते की या पिंकी म्हणते, माझं सामान कुठे ठेवू मी? निरी म्हणते, कुठेही ठेवा, माझी थोडीच हक्काची खोली आहे का हक्काची जागा आहे? पिंकीला तिच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत तिथे गेल्या गेल्या. निरी म्हणते, काय झालं, काय विचार करताय? तेव्हा पिंकी म्हणते, काही नाही ग, पण कुठे ठेवू सामान? निरी म्हणते, अहो ठेवा ना कुठे ठेवायचंय, ही जागा माझी थोडी आहे हक्क सांगायला. तेव्हा ही पिंकी तिच्या जवळ जाते आणि म्हणते, निरे तुला खूप त्रास झाला का ग? निरी खूप चिडते आणि म्हणते, तुम्ही इथे का आले? माझ्या जखमेवरची खपली काढायला की जखमेवर मीठ चोळायला? पिंकी म्हणते, असं का ग बोलतेस निरे? अगं मला तुला थँक्यू म्हणायचंय. निरीला पिहूचा स्पर्श नकोसा वाटतो आणि ती पटकन मागे सरकते. तेव्हा पिंकी तिला म्हणते, अगं मला ना या घरात आल्यापासून तुझ्याशी बोलायची संधीच मिळाली नाही ग. अगं मला ना तुझ्याबरोबर गप्पा मारता येतील ना, आता आपण सोबत राहू, तुझ्याशी मैत्री करता येईल मला. आणि अगं निरी, ते चार्ट प्रकरण तू चांगलं सांभाळस. ते पिंकी वहिनीने चार्ट बनवला तो तू किती हेल्प केलीस ग निरे माझी. नाहीतर सुशीला देवींसमोर माझी पोलखोल झाली असती. आता मात्र निरी तिच्याकडे रागाने बघते थोडीशी आणि म्हणते, हे बघा मी हात जोडते तुमच्या पुढे, माझ्याशी नका बोलू. मला नाही तुमच्याशी बोलायचंय, मला कोणाशी मैत्री पण नाही करायची आहे. आता पिंकी म्हणते, का ग निरे, एवढी वाईट आहे का ग मी? निरी म्हणते, मला माहिती नाही, पण मला ना तुम्हाला बघितल्यानंतर कोणाची तरी आठवण होते आणि त्या व्यक्तीची आठवण मला माझ्या आयुष्यात नकोय. त्या व्यक्तीने ना कधीच माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ नये. ती जिथं कुठं असेल ना तिथंच तिने मरून जावं. पुन्हा तिने माझ्या आयुष्यात कधीच येऊ नये, हेच माझं मागणं आहे तिच्याकडे. पुन्हा हा विषय काढू नका, कळलं का तुम्हाला? माझ्या समोर तिचा विषय काढू नका आता प्लीज. पिंकीला खूप वाईट वाटतं प्रेक्षकांनो. ती विचार करते, बाप रे एवढी नफरत, इतका राग. अगं निरे किती बदलली ग तू. तुझी बहीण मरणाच्या दारातून परत आली आहे आणि तू. आता ती पुन्हा जवळ जाते निरीच्या आणि म्हणते, अगं निरे असं अभद्र बोलू नकोस. वास्तू कधी तथास्तू म्हणेल ना सांगता येत नाही. पण निरी खूप चिडलेली असते. ती म्हणते, का बोलू नाही हो? अहो एक मोठी बहीण म्हणून तिने माझा कधी विचार केला का? नाही, ती नेहमीच स्वार्थीपणाने वागत राहिली. तिने कधी कोणाचाच विचार केला नाही. आमच्या घराची समधी धुळधाण उडाली आहे तिच्यामुळं. आम्ही होरपळून निघालोय, पण एवढं सगळं होऊ नये ती मात्र सुखात आणि आनंदात राहिली. शेवटी तिला हे सगळं पचवता आलं नाही म्हणून बेमानी करून पळून गेली ती आणि मला इथे ठेवलंय परक्यांच्या घरात त्यांची उष्टी खरकटी काढायला. हे ऐकून तर पिंकीला विश्वासच बसेना, ही असं कसं बोलू शकते म्हणून. तर आता प्रेक्षकांनो, ती
मनात ती विचार करते, इतकी वाईट आहे का गं निरे मी? पण नाही, तुझी चूक नाही आहे गं, माझीच चूक आहे. मी तुला जास्तीच गृहीत धरलं. यापुढे आता तुला मी त्रास देणार नाही निरे. निरे, मी आता तुला यापुढे संकटात नाही टाकू शकणार. निरे, तुला मी वचन देतेय, लवकरच आपल्या त्रासाचे दिवस संपणार आहे. मी तुला आणि पप्पाला या त्रासातून लवकरच मुक्त करणार आहे. आणि आता पुढे आपण बघतोय, चित्रा चहा आणते सुशीलाबाई आणि धनंजयसाठी. चहा देताना ती म्हणते, आईसाहेब तुमचा घसा बसलेला दिसतोय, गरम गरम चहा घ्या म्हणजे मोकळा होईल. सुशीलाबाई म्हणते, म्हणजे असं काय बोलली ग? तेव्हा ही चित्रा म्हणते, अहो तुम्ही खूप हळूहळू बोलत होत्या ना म्हणून म्हटले. सुशीलाबाई चिडतात आणि म्हणते, मला असं वाटतंय ना तुझा गळा आवळावा आणि मग तुझा आवाज बंद करावा. तेवढ्यात निरी तिथून येते तर सुशीलाबाई ओरडतात, काय ग ए कुठे उंडारत होती ग? केव्हाची कुठे गेली होती तू? अगं चहा पण हिला करावा लागला. चित्रा म्हणते, नाही तो काय, समजे कामं मलाच करावे लागतात. तेव्हा निरी म्हणते, मी पिहुताईंना त्यांची रूम दाखवायला गेले होते. सुशीलाबाई उगाचच निरीवर रागवतात टाइमपास म्हणून. मग म्हणतात, जा 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 कामावर जा. डॉल्बी तिथेच बसलेला आहे. असो, पण आता या माईसाहेबनं प्रेक्षकांनो जप करत असतात. पण सुशीला लगेच त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, माईसाहेब हे बघा, मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे हे बघा, मी कशी असो, माझं म्हणणं तुम्हाला पटत असो नसो, पण तुम्ही माझ्या सासू आहात ना. मी कधी तुमचा शब्द खाली पडू दिला का? हे तर तुम्हाला मान्य आहे ना माईसाहेब. मग माझं ना तुमच्याकडे एक काम आहे. म्हणजे मी हात जोडून विनंतीच करते तुम्हाला, तुम्ही ना युवराजला लग्नासाठी तयार करा. नाही म्हणजे मी एकटीच किती बोलू त्याच्याशी, आणि तो पण ना बिलकुल ऐकत नाही. त्यानं त्या घाटवाळीच्या पोरीच्या नावाचा जपच केलाय. अहो ती काय परत येणार आहे का? नाही ना. हे बघा, तुमचं म्हणणं तो ऐकल, तुमचं बोलणं टाळणार नाही. तुम्ही ना त्याच्याशी बोला. हे लग्न साहेबांसाठी आणि या घरासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये युवराजचं सुद्धा भलं आहे. त्याला समजावा तुम्ही. या सगळ्या दुःखातून तो बाहेर पडायलाच पाहिजे ना माईसाहेब, समजावाल ना तुम्ही? तेव्हा माईसाहेब नुसतं असं डोक्याने होकार देतात. आता तिथे युवराज येतो तेव्हा लगेच सुशीलाबाई म्हणतात, ए युवराज बैस ना रे इथे, समजे आम्ही चहा पितोय, आताच तुझी आठवण काढली आम्ही, बैस. तेवढ्यात तिथे बापूसाहेब पण आलेत आणि ते म्हणतात, सर्वाभूती परमेश्वर. आणि आल्या आल्या म्हणतात, आपल्या घरातलं फार मोठं विघ्न दूर होणार आहे आता. आता माईसाहेब म्हणतात, काय बोलतोय सारे गजराज, विघ्न? अरे कसलं विघ्न? बापूसाहेब म्हणतात, जे काय सांगायचं आहे ना ते आता साक्षात SP साहेबच सांगतील. या SP साहेब. आता ते SP साहेब म्हणजे कोणीतरी पोलीस तिथे आलाय. आणि मग माईसाहेब म्हणतात, काय हो, काय सांगायचं आहे तुम्हाला? कसलं विघ्न आलंय पुन्हा आमच्या घरावर? ते SP साहेब म्हणतात, सांगतो तुम्हाला. हे बघा, बापूसाहेब यांच्यासमोर सांगायचं आहे का? बापूसाहेब म्हणतात, हो सांगा सांगा, यांच्यासमोरच सांगा. आता हे SP म्हणतात की माफ करा सुशीलाबाई, तुमची सून म्हणजे या गावची सरपंच पिंकी युवराज धोंडे पाटील आता या जगात नाही आहेत. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच नवल वाटले. निरीला तर तिचे वाक्य आठवले की तिने जिथे कुठे असं आहे तिथे तिने मरून जावं. आता तिला खूप कसं तरी झालं आणि टचकन तिच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि सगळ्यांची काहीशी अशी रिॲक्शन आहे. आणि पिहूसुद्धा तिथेच आहे आणि तिची रिॲक्शन कशी असेल त्याचा विचार करा प्रेक्षकांनो. सुशीलाबाई अशा दाखवत आहेत की त्यांना खूपच दुःख झालं आहे. निरी बिचारी फार रडायला लागते आणि युवराजला आठवायला लागतं की कारभारीण आहे त्या कारभारीणच आहे. पण आता तो लगेच पिहूकडे बघायला लागतो. आता पिहू युवराजकडे बघायला लागते आणि म्हणते, धनी मी तुम्हाला माझी ओळख पटवून द्यायला निघाले आणि बापूसाहेबांनी हे काय केलंय? बाप रे देवा, आता मला समोर येणं लई बिकट होणार आहे. कसं सांगू धनी तुम्हाला की मीच तुमची पिंकी आहे. तुमची कारभारीण तुमच्या समोर आहे, तुम्हाला सोडून कुठेच गेलेली नाहीये तुमची कारभारीण. युवराज मनात विचार करत असतो, तुम्ही जर सरपंचबाई असाल तर समोर का येत नाही आहात? तुम्ही गेल्याने या गोष्टीवर आम्ही कधीच विश्वास ठेवणार नाही. पण तुमच्यासाठी सगळं अवघड होऊन बसेल बरं का सरपंचबाई. बोला बोला, तुम्ही समोर या. पण आता युवराज त्या SP ला म्हणतो, सरपंचबाई हयात नाही आहेत, या गोष्टीवर आम्ही तुमच्यावर का विश्वास ठेवायचा? काय पुरावे आहेत तुमच्याकडे? तेव्हा त्या SP साहेबांनी चप्पल आणि पिंकीचे काही दागिने ठेवलेत तिथे आणि म्हणतोय की हे तुमच्या मिसेसचे दागिने त्या मेडिकल कॅम्पमधनं पळून गेल्या, मग त्यांना अपघात झाला. बहुतेक त्यांनी दरीत उडी मारून स्वतःला संपवलं असणार आहे आणि तिथे जंगलामध्ये त्यांची डेड बॉडी पडली आणि जनावरांनी ती बहुतेक खाऊन घेतली असावी, म्हणून आम्हाला त्यांची डेड बॉडी काही सापडलेली नाही आहे. हे जेव्हा सगळं सांगत असतात तेव्हा प्रत्येकाची रिॲक्शन काहीशी अशी असते आणि पिंकीला मात्र तिचा मृत्यू आठवतो. पण आता चित्रा इतकी मोठ्याने किंचाळते, अगं बाई माझी लिटिल जाऊबाई गेली, आता मला ती कधीच दिसणार नाही. सुशीलाबाईंच्या गळ्यात पडून रडते. सुशीलाबाई पण रडायचं नाटक करतायत. अगं बाई कसं झालं ग? अगं घर म्हणलं की भांडणं होतातच ग चित्रे, पण अगं दुश्मनाच्याही वाटेला असं मरण येऊ नये ग. दोघीची दोघी हसताय पण रडताय पण, अशी नाटकं चालू आहेत त्यांची. पण आता युवराज मात्र
त्या SP ला जरा विचार करून सांगतोय, म्हणजे त्याने ते दागिने हातात घेतलेत. माईसाहेब रडायला लागतात. काय रे, हे काय होऊन बसलं? लगेच हे बापूसाहेब म्हणतात, हो ना, सुनबाई फार कमी वयात निघून गेल्या, हे असं व्हायला नको होतं. पण माईसाहेब नका काळजी करू, आपण श्राद्ध करू त्यांचं. आता युवराज दागिने हातात घेतो आणि म्हणतो, हे दागिने आमच्या कारभारणीचे अजिबात नाहीये. अहो, आम्ही तर DNA रिपोर्ट खोटे पाहिलेत, हे असे खोटे पुरावे उभे करायला काय लागतंय काय मग बापूसाहेब? आता बापूसाहेबांकडे बघितल्याबरोबर सुशीलाबाई खूप चिडतात युवराजवर आणि म्हणतात, काय रे युवराज, काय बोलतोय रे तू येड्यागत? अरे त्यांना का नावं ठेवतोय तू? अरे त्यांनीच तुझं लग्न लावून दिलं होतं ना त्या पोरीशी. ते कशाला खोटे पुरावे उभे करतील रे? त्यांनीच बायको आणली होती ना तुझ्यासाठी. ती नाहीशी झाल्यावर तिला शोधायचं काम पण हेच करताय ना, असं कशाला करतील ते? तेव्हा आता या घाटवाडीच्या पोरीला ना विसर, ते तुझ्या भल्याचं आहे. युवराज म्हणतो, काय आईसाहेब, आपण कोणाला विसरतो? जी व्यक्ती आपल्या जवळपास नाहीये, दिसत नाहीये, अशाच व्यक्तीला विसरतो. पण सरपंचबाई मात्र इथेच आहे. आता तो पिहूकडे बघतो. पिहू एकदम घाबरून जाते, सगळेच घाबरतात. मग युवराज म्हणतो, मनामध्ये, अहो माझ्या मनात आहेतच की सरपंचबाई. प्रेक्षकांनो, युवराजची अशी इच्छा आहे की पिंकीने समोर यावं. तो म्हणतोय की लवकरच सरपंचबाई तुमच्या सगळ्यांच्या समोर येणारच, आणि तो सारखा त्या पिहूकडे बघतोय. आणि मग युवराज त्या SP वर ओरडतो आणि म्हणतो, त्या आमच्या कारभारीने आहेत आणि त्यांच्याबद्दल काहीही बोललेलं आम्हाला चालणार नाही, आणि त्या जिवंत आहेत. हे बोलल्यानंतर पिंकीला खूप छान वाटत असतं, पण मितालीला बाकी सगळ्यांचे चेहरे मोहरे बदलून गेलेत. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय सपकाळ साहेब आलेत आणि ते म्हणत असतात की मग काय युवराज, तयार आहेस ना मितालीशी लग्नाला? पण युवराज मात्र पाठमोरा होऊन शांत बसतोय. मग मात्र हे सपकाळ चिडतात आणि म्हणतात, काय रे, माझ्या मितालीच्या भावनांशी खेळलास ना, या सगळ्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल बापूसाहेब. असं म्हणून ते मितालीचा हात ओढून घेऊन जात असतात. तेव्हा युवराज 1-2 सेकंद थांबतो आणि म्हणतो, थांबा सपकाळ साहेब, मी मितालीशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर सुशीलाबाईंना तर विश्वासच बसेना. आता हे सगळं तो मुद्दाम करतोय. मी म्हटलं ना तुम्हाला प्रेक्षकांनो, कदाचित लग्न मंडपामध्येच सगळं हे रिव्हील करतील आणि त्या पिहूचं लग्न पुन्हा एकदा युवराजशी होईल, असा एक माझा अंदाज आहे. काय वाटतं तुम्हाला? मला नक्की कळवा हं. आणि प्लीज प्रेक्षकांनो, ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज करा, म्हणजे बाय चान्स उशीर झाला तरी रिव्ह्यू तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल, तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.